नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। एकेकाळी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी शपथ घेतलेली शिवसेना आज स्वतःच्याच अस्तित्वासाठी धडपडते आहे। ज्या एकनाथ शिंदेंनी बंड करून सत्ता मिळवली त्यांच्याच डोळ्या देखत आज भाजप राष्ट्रवादीच्या हालचाली त्यांना अडचणीत टाकतायत। सत्तेत असूनही आपल्याच आमदारांच्या विरोधात विरोधकांना भाजपात सामावून घेतलं जात आहे। हा फक्त योगायोग आहे की एक मोठी राजकीय रणनीती? आधी भाजप ठाकरेंना संपवत होतं, आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना महायुतीत हळूहळू संपवली जात आहे का? तेव्हा शेवटपर्यंत बघा, कारण तुम्ही पाहणार आहात एक राजकीय कट ज्यामध्ये अजितदादा पवार देखील सहभागी आहेत, ज्याची सुरुवात झाली आहे आणि शेवट अजून बाकी आहे। गेल्या काही महिन्यात भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश सुरू आहे। पण या इनकमिंग मागचं गणित फारच धक्कादायक आहे, कारण ज्या नेत्यांना पक्षात घेतलं जातंय ते शिंदे गटाच्या आमदारांचे थेट विरोधक आहेत। जसं की धाराशिवच्या भूमपरांडामध्ये सेनेच्या तानाजी सावंत यांच्या विरोधामध्ये लढलेले राहुल मोठे आता राष्ट्रवादीत आहे। कर्जत खालापूरमध्ये सेनेचे महेंद्र थोरवे आमदार असताना त्यांच्या विरोधात सुधाकर धारेंना राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष केलं गेलं। महाडमध्ये भरत गोगावले असताना स्नेहल जगतापांचा पक्षप्रवेश केला गेला आणि जालन्यात सेनेच्या अर्जुन खोतकर यांच्या विरोधात काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांना भाजपात एंट्री मिळाली। हा फक्त योगायोग आहे का की शिंदे गटाला अडचणीत आणण्याचा ठरवून आखलेला डाव? कमेंट नक्की करा। सामान्यतः जेव्हा एखादा पक्ष सत्ता उपभोगतो तेव्हा त्याचा पक्ष बळकट होतो, पण इथे उलट चित्र आहे। शिंदे गटाच्या आमदार असलेल्या प्रत्येक मतदारसंघात त्या आमदारांच्या प्रतिस्पर्ध्यांना पक्षप्रवेश देत भाजप राष्ट्रवादीकडून त्यांची अडचण केली जाते आणि त्यामुळे मतदारसंघात दोन गट तयार होत आहेत, एक शिंदेंचा गट आणि दुसरा त्यांच्याच विरोधकांना बळ देणारा भाजप राष्ट्रवादी गट। याचा थेट अर्थ शिवसेनेच्या आमदारांचं स्थान त्यांच्या मतदारसंघात अस्थिर केलं जात आहे। शिंदे गट सत्तेत आहे, पण काय खरंच तो सत्ता उपभोगतोय का? सत्तेत असूनही राजकीय बार्गेनिंग पॉवर दिवसेंदिवस शिंदे गटाची कमी होते। नवीन नेत्यांच्या प्रवेशामुळे भाजपमध्ये शिवसेनेशिवाय ही निवडणूक लढवता येईल अशी तयारी सुरू आहे। महायुती शिवसेना हवीच आहे ही गरज संपवण्याचा प्रयत्न तर करत नाही ना? तुमचं मत नक्की कमेंट करा। या सगळ्या हालचाली पाहता असं वाटतं की शिवसेनेनं पुढच्या निवडणुकीत हो म्हटलं तरी चालेल, नाही म्हटलं तरी चालेल अशी परिस्थिती तयार केली जाते। राष्ट्रवादीकडून आणि भाजपकडून सांगितलं जातं की हे सगळं बेरजेचं राजकारण आहे, पण ही बेरजेची गणितं शिंदे गटाच्या वजाबाकीतूनच तयार होतात। हे वास्तव आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नियुक्तीनंतर पक्षप्रवेशाचा जोर वाढलाय, पण हे प्रवेश नेमकं कोणाच्या गटाला कमकुवत करत आहे हे उघड आहे। या गोष्टी शिंदेंच्या लक्षात आल्या असतीलच, पण सहन होत नसलं तरी बोलता येत नाही अशी अवस्था त्यांची झाली आणि त्यामुळे शिंदे शांत आहेत, दिल्ली वाऱ्या करत आहेत। अमित शहांना कदाचित या सगळ्या गोष्टी ते सांगत असतील, मात्र खरी सूत्र तिथूनच तर हालत आहेत ना। महायुतीतच शिंदेंचा दुसरा पर्याय तयार केला जातोय का? आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये शिंदे गट जर अडचणीत आला तर त्यांच्या जागी कोणाला बसवायचं हे भाजप आधीच ठरवतोय का? हे प्लॅन बीचं राजकारण आहे का? जर हे खरं असेल तर शिंदेंनी केलेलं बंड आणि त्यातून मिळालेली सत्ता भाजपच्या डावातील फक्त एक प्यादं ठरेल। भाजप एवढंच करत नाहीये तर डांगे कुटुंबासारख्या धनगर समाजातील मोठ्या नेत्यांना भाजपमध्ये सामावणं म्हणजे स्थानिक पातळीवर दबाव निर्माण करणं आणि जे आधीपासून भाजपमध्ये आहेत त्यांना देखील अप्रत्यक्ष इशारा दिला जातोय की पक्षात राहून जास्त वळवळ करू नका, कुणालाही पक्षात आणू शकतो। शिवसेनेचं अस्तित्व संपवताना भाजप आता एक गट तयार करा आणि एक गट हाताशी ठेवा ही पद्धत वापरतोय। या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर आता महायुती समन्वय समितीची बैठक होणार आहे म्हणे। शिंदे यांची नाराजी उघड होईल अशी शक्यता वर्तवली जाते, पण ही फक्त नाराजी व्यक्त करण्यापुरती आहे की काही निर्णय घेणार हे देखील पाहावं लागेल। पण एक गोष्ट स्पष्ट आहे, शिंदेंच्या शिवसेनेला एकामागून एक राजकीय झटके दिले जात आहेत आणि त्यांचं राजकारण संपवलं जात आहे। राजकारणात सत्तेत असणं म्हणजे सुरक्षित असणं असं समजलं जातं, पण शिंदे गटाची स्थिती उलट आहे। ते सत्तेत आहेत पण प्रत्येक पावलावर ते अधिकच एकटे पडत चालले आहेत।
भाजप आणि राष्ट्रवादी त्यांच्या प्रत्येक पक्षप्रवेशामागं एक गूढ आहे, एक रणनीती आहे, एक षडयंत्र आहे. शिवसेनेची ताकद तोडणं आणि निवडणूक पूर्वस्थितीला आपल्या बाजूला खेचणं अशी भाजपची रणनीती दिसते आहे. जर शिंदे गटानं यावर आज काही केलं नाही तर उद्या शिवसेना नाव फक्त पोस्टरवर उरेल, पण सत्ता आणि सत्तेच्या चाव्या भाजपच्या हातात राहतील. हे सगळं जे सुरू आहे ते भाजपच्या राजकीय रणनीतीचा भाग तर नाही ना? हा विचार तुम्ही स्वतः करा, कारण 2024 नंतर 2029 साठी ग्राउंड आजच तयार केलं जात आहे. तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. शिंदे यांचं राजकारण येत्या काळामध्ये संपेल का? भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार हे सगळे मिळून शिंदेंविरोधात ही रणनीती आखत आहेत का, षडयंत्र करत आहेत का? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. मराठी मंडळवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.